नमस्कार मित्रांनो. नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतं, पण सगळ्यांच्या आयुष्यात पैसा, स्थैर्य आणि सुख येतच असं नाही. कधी विचार केला आहे का असं का होतं? कारण बहुतेक लोकांना माहितीच नसतं की नवीन वर्षाचे पहिले 8 दिवस हे संपूर्ण वर्षाचं नशीब ठरवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीचे 8 अत्यंत महत्त्वाचे दिवस. या 8 दिवसांत करायची 8 सोपी पण शक्तिशाली कामं. ही कामं जर मनापासून केलीत तर तुमच्या घरात पैशांची कमतरता कधीच जाणवणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिवस पहिल्या दिवशी काय राहील? पहिल्या दिवशी आपण लवकर उठायचं, आळस टाळायचा, नकारात्मक गोष्टी टाळायच्या, घराची स्वच्छता ठेवायची, घरामध्ये तुटलेली वस्तू, न वापरणारी वस्तू घराच्या बाहेर काढायची. घर स्वच्छ असेल तर लक्ष्मी नक्कीच घरामध्ये येते. दुसऱ्या दिवशी महत्त्वाची कामे मी सांगणार आहे. दुसऱ्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं. या दिवशी सूर्याला तांब्याच्या लोट्यातून पाणी अर्पण करा. सूर्य मजबूत असेल तर नोकरी, व्यवसाय, मान, सन्मान सगळं स्थिर राहतं. घरात शांतता राहते. घरात सुख येतं. घरात पैसा वाढतो. दिवस तिसरा, कृतज्ञता. देवाकडे काहीही मागण्याआधी धन्यवाद म्हणा. आज जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. आईवडिलांना धन्यवाद म्हणा. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. कृतज्ञ माणसाकडे पैसा आपोआप येतो. लालच ठेवायची नाही. मनामध्ये कोणताही कपटीपणा ठेवायचा नाही. दिवस चौथा, पैशांची हालचाल. पैशांची हालचाल म्हणजे काय? किमान एक तरी रुपये दान करायचा. किमान एखाद्या गरिबाला अन्नदान करायचं. कुणाला मदत करायची. म्हणजेच मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं. दर्शन घेतल्यानंतर तिथे 1 रुपये का होईना कोणाला तरी दान करायचा. गरिबाला अन्नदान करायचं. जे कोणी आपल्याकडे मदतीसाठी आले त्याला मदत करायची. पैशाला थांबू द्यायचं नाही. पैशाला फिरू द्यायचं. दिवस पाचवा, गोड बोला, गोड खा, गोड राहा. म्हणजेच काय? या दिवशी गोड पदार्थ सर्वांना बनवून खाऊ घालायचा. पण त्याहून महत्त्वाचं, गोड फक्त खायचं नाही, गोड बोलायचं सुद्धा. सर्वांसोबत प्रेमाने राहायचं. म्हणजेच वादविवाद, अहंकार, ईर्ष्या या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. या दिवशी मनात एखाद्याबद्दल राग असेल तर तो सोडून द्यायचा. अहंकार सोडून द्यायचा. या दिवशी या सगळ्या गोष्टी सोडल्या किंवा टाळल्या तर आपण नक्कीच पुढे जातो. दिवस सहावा, आर्थिक संकल्प. आर्थिक संकल्प म्हणजेच आपण एक कागद घ्यायचा आणि त्यावर लिहायचं, माझ्या घरात खूप पैसा आहे. माझ्या घरात खूप सुख शांती आहे. माझं उत्पन्न वाढत आहे. मी पैशाचा सन्मान करतो. असं बोलून आपण आपल्या मनाला ताकद देतो. म्हणजेच आपण पॉझिटिव्ह राहतो. आपण असे बोललो ना तर आपली वास्तू जी देवता असते ती आपल्याला तथास्तु म्हणत असते. म्हणून हे सगळं लिहून एखाद्या पर्समध्ये किंवा देवघरात ठेवायचं. दिवस सातवा, एक तरी झाड लावायचं. दिवस सातव्यामध्ये म्हणजे 7व्या दिवशी आपण घराच्या अंगणामध्ये, कुंडीमध्ये एक तरी झाड लावायचं आणि संध्याकाळी तुपाचा दिवा नक्की लावायचा. झाडाचा अर्थ काय असतो? झाड म्हणजे वाढ आणि दिवा म्हणजे स्थैर्य. झाडाची वाढ आपल्या उत्पन्नाची अशी वाढ होईल आणि दिवा म्हणजे स्थैर्य. ते स्थैर्य राहील. म्हणून ते टिकण्यासाठी आपण एक झाड लावायचं आणि दिवा लावायचा. हा उपाय 7व्या दिवशी नक्की करायचा. दिवस आठवा, मौन आणि विश्वास. 8व्या दिवशी या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 7 दिवस आपण जे काही केलं आहे ना ते 8व्या दिवशी नक्की करायचं. कारण ती रोजची आपली गोष्टी आहे. फक्त झाड लावणे, ज्या संकल्प वगैरे तो आपण ठरवलेलाच असतो. पण देवपूजा, आळस टाळायचा, घराची स्वच्छता या सगळ्या गोष्टी आपण नियमित करतो. पण त्या मनाभावाने केल्या तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. 8व्या दिवशी काय करायचं? मौन आणि विश्वास. आज किमान 10 मिनिटं शांत बसायचं. मोबाईल बाजूला ठेवायचा. मोबाईल पाहायचा नाही. मोबाईल एकदा पाहायला चालू केला ना आपण तर दिवस जातो कळत पण नाही. टाईम कसा जातो कळतसुद्धा नाही. मनात म्हणायचं, माझ्या आयुष्यात सर्व काही योग्य होत आहे. मी खूप खुश आहे आणि सर्व काही ठीक आहे. देवाने जे दिलं आहे ते खूप चांगलं दिलं आहे. या गोष्टी म्हणून आपल्या मनाचा विश्वास वाढतो. हा विश्वास खूप मोठं काम करतो.
आणि 8 दिवसांमध्ये पूर्ण काय टाळायला पाहिजे? उशिरा उठणं, खोटं बोलणं, रडणं, भांडणं, पैशांचा अपमान, या सगळ्या गोष्टी या 8 दिवसांमध्ये टाळायला पाहिजे आपण. आणि मित्रांनो, हे 8 दिवस फक्त दिवस नाहीत, हे नशीब घडवणारे दिवस आहेत. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या 10 मित्रांना नक्की पाठवा, कारण चांगली गोष्ट शेअर केल्याने ती अजून वाढते.